वळूयात पुढच्या बातमीकडे। बीडच्या वैद्यकिन्ही टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। टोल नाका चालकांकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय। कठोर कारवाईच्या मागणीसाठी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलं। तर आपण पाहतोय टोल नाका चालकाकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय। या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले होते आणि वैद्यकिन्ही या टोल नाक्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। आता जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यानेच एबी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अर्ज लपवल्याचा आरोप केला जातोय। तर निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला। झोन क्रमांक 1 मधील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय। तर आपण पाहतोय या ठिकाणी झोन क्रमांक 1 मधील अधिकाऱ्यानं एबी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। निवडणूक अधिकाऱ्यांनाच हा फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। असं नका उत्तर दिला तर जोडला नसता तुम्ही। मग एबी फॉर्म ते सोबतच दिलं तुम्हाला सर केलेलं होतं तुम्ही ते एबी फॉर्म मी भाडा मग माझा सर असं नका आम्ही तुम्हाला सहकार्य आम्ही तुम्हाला सहकार्य सहकार्य करायला लागलो ना सर तुम्ही असं नका करू ना सर। मग असं काम केलं तुम्ही फाडलं का बरं कसं आहे माहिती का हे फॉर्म सोबत असं नसतं सर तुम्हाला आता मग तुम्ही ऍक्सेप्टच नव्हता करायला पाहिजे ना तवाच मग पहिले सर आम्हाला कालच माहित पडलं असतं माफी गापक झालं म्हणून एवढं सकाळपासून बसायला लागलो सर आम्ही। किती गर्दीत आले होते बघा, एक कागद बघू शकतो। माझं रेकॉर्डिंग